राहुल भाई हा एकदम वेगळाच माणूस आहे। माझा मित्र कमी भाऊ जास्त आहे। आमच्या दोस्तीत एवढी चांगलं मजाक मस्ती पण चालते आणि वाद पण लगेच होतो। लोकच पोरं बोलत होती का एकदा एलियनमध्ये पळवू लखनला, तो बोला नको एलियन पुढचा बैल आपला थोडा मागे आहे, बोला जेव्हा आपला पळेल तेव्हा मागू। ते लोक नाही बोलते एकदा पळूच। मी त्याला एकच फोन केला, बोला भाई असं असं आहे, अरे घे ना कधी पाहिजे तेव्हा घेऊन जा, त्याची स्टाईल माहीत आहे, घेऊन जा। काय होईल एकदा हारेल ना मित्रासाठी, बोलता हार घ्यायला काय फरक पडतो। एकदम दिल खोलून बैल त्याने दिला आणि त्या दिवशी पण आमचा गुलाल झाला। बालकर सर म्हणजे एकदम बोलके आणि मोकळ्या मनाचे होते। एखाद्या वेळेस दिलं ना आपण जिम्मेदारी का तो समजतो का माझ्या डाली काहीच होणार नाही। असा माझ्या ऑफिसवर असा घडला का आम्ही नसलो तर काहीच होणार नाही, नियोजन होणार नाही। एक तर बोलत होता का दादाला पैरा सुद्धा भेटणार नाही, कोण तुम्हाला विचारणार आहे। जेव्हा तुमच्या हातात नियोजन असतो तेव्हा तुम्हाला पैऱ्यासाठी फोन येतात किंवा तुम्ही पैऱ्यासाठी फोन कराल। मोठ्या मोठ्या ओळखा होतात तुमचा, कुठेतरी त्याचा पण फायदा होतो। शर्यती क्षेत्रात दोस्ती वाढली का फायदाच होतो। आज जर मथुर पळतोय तर राहुल भाईचं नाव त्याने 7 समुद्र पार नेला। त्याच्याबरोबर राहुल भाईच्या बरोबर नियोजनवाले गौरव आणि आपला शुभम यांचा पण नाव 7 समुद्र पार नेलाय। सांभाळणी करणाऱ्याने हेच लक्षात ठेवायला पाहिजे का शेठ आहे म्हणून आपल्याकडे बैल आहे, शेठला ब्लॅकमेल करायला नाही पाहिजे। नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्री माणूस आपला काव्य मुद्राज ब्लॉगमध्ये स्वागत। मित्रांनो, जेव्हा आपला नंदी नाव करतो ना तेव्हा ऑटोमॅटिकली बैलगाडा मालकाची चर्चा होते आणि त्या गावाची चर्चा होते। आणि रवी म्हात्रे दादा म्हटलं तर कोण ओळखत नाही त्यांना। बैलगाडा क्षेत्रामध्ये नावाजलेले व्यक्तिमत्व ज्यांनी देसाई हिंदकेसरी मैदान हा साबित ठेवला होता। कारण का एक वर्षातून एकदा मैदान भरला जातो आणि हिंदकेसरी म्हणून ज्यात आपल्या मुंबईच्या मैदाना म्हणजे जो सावली मैदान त्याला म्हणतात, अशा हिंदकेसरी मैदान नेहमी रविदादा सहभाग असायचे, हे त्यांची मंडळी त्यांच्या सोबत असायचे। काही कारणास्तव मागे दादानी हा मैदान घेतला नाही, पण दादांना पुढे सुद्धा विचारू की इच्छा आहे का पुन्हा मैदान घेण्याची। पण त्याआधी मागच्या वर्षी लाडू होता, आता लाडू इथे नाही, तो घाटावरती गेला मला वाटतं। पण आता आपल्या पाठी जो नंदी पाहता लखन 2111 या लखनने एक चांगली कारकिर्दी केलेली, म्हणजे आल्यानंतर त्यांच्या दावणीला सलग 10 गुलाल घेतलेले आहेत। दादा सर्वप्रथम नमस्कार। नमस्कार, मी रवी म्हात्रे, सावली मैदान अध्यक्ष होतो 2 वर्ष। कारण हा आमचा पारंपरिक मैदान होता आणि मध्ये कुठेतरी मैदान व्यवस्थित होत नव्हता, त्याच्यामुळे माझ्यावर गाववाल्यांनी जिम्मेदारी दिली होती हा मैदान परत तुला जसा आपला नावारूपाला होता तसा आणायचं आहे। तर मी 2 वर्ष भरपूर मेहनत केली, बैलगाडी मालकांशी संपर्क केला आणि जसा पारंपरिक जत्रा भरायची तशी जत्रा आम्ही भरलेली आणि 2 वर्ष परत हिंदकेसरी बिंजोरचा हिंदकेसरी मैदान आहे असं साबित करून दाखवला। परंतु काही कारणास्तव मला वेळ पण नाही आणि प्रत्येक गावात काहीतरी छोट्या मोठ्या विषय असतात, त्या कारणांमुळे मी यावर्षी जास्त इंटरेस्ट घेतला नाही। तरी पण आमच्या गावातले जे वरिष्ठ ज्येष्ठ लोक आहेत त्यांनी यावर्षी त्यांच्या प्रयत्नातून केला, जेवढा होत होता तेवढा केला प्रयत्न आणि 26 जानेवारीचा अड्डा चांगला माझ्या हिशोबात तरी पण चांगलाच केला। आत्ता परत 10 तारखेला येत्या 10 तारखेला बिंजोरचा अड्डा आहे, आपला मैदान आहे सावली मैदान। काय खास आकर्षण असणार आहे 10 तारखेच्या मैदानासाठी? खास काय, आता आमच्या गावात म्हणजे कधीतरी अड्डा ठेवतात, वर्षातून 4-5 अड्डे होतात, म्हणजे पूर्ण गावाचे बोलून आहेत ते, कोणाचे प्रायव्हेट नाही। आणि जे त्या काय 2 पैसे भेटतील ते आमच्या गावात जेवढी मंदिर आहेत त्यांना आम्ही वाटप करून देतो। म्हणून त्या अनुषंगाने
हे मैदानं ठेवली जातात. दादा बघा, म्हणजे जो बंदीच्या कालानंतर तुम्ही या नियोजन आयोजन केलं या मैदानाचं, कारण तुम्ही नाव चालवलं. याआधी हा जो मैदान होता सावरी मैदान, हे कोणाच्या नियोजनात चालायचं? याच्या अगोदर आमचे अध्यक्ष बालरामदादा म्हात्रे आणि विष्णुशेठ भोईर असे मोठे मोठे दिग्गज लोक आमच्या गावात होते. आणि त्यांना एक खंबीर साथ म्हणून आपले विगडचे पंढरीशेठ फडके, त्यांची मोठी साथ आणि सपोर्ट होता. ते लोक लय जोरदार करायचे त्या टायमाला. पण आज मला तर वाटतं 53-54 वर्ष असेल. नक्कीच. सावरी मैदान म्हटलं तर दादा म्हटलं वर्षातून एक मोठा मैदान होतं आणि लांबून लांबून घाटावरनं, नाशिकवरनं, कुठल्या कुठल्या साईडनं बैल येतात, हजेरी लावतात, एक दिवस येतात. कारण उत्सुकता या मैदानाची सर्वात जास्त सर्वांना असते. म्हणजे आपले मुंबईचे यूट्यूबर्स पकडून बाहेरचे सुद्धा यूट्यूबर्स या मैदानासाठी सहभागी होतात. जसा एखादी जत्रा, एखादा मेळावा कसा भरतो तसा हा मैदान भरला जातो. काय म्हणाल? नक्कीच. एक 2 दिवस अगोदरच येऊन राहतात. आता 1 वर्ष अगोदर तर जेव्हा आपले निंबाळकर सर होते ना, बरोबर, त्यांचा सुंदर आणि भारत आपल्या इथे झालेला. परत कॉकटेल, दबंग हे सर्व 2 दिवस इथेच होते. बरोबर. आणि नंतर इथून दुसऱ्या दिवशी मग राहुलबाईची आणि त्यांची मैत्रीपूर्वक लढत झाली 26 जानेवारीला. लखन तुमच्या दावणीला आत्ताच म्हटलं म्हणजे याच सीझनला आला आहे. काय बोलाल त्या नंदीबद्दल? त्याला कोणाकडनं खरेदी केलं होता आणि त्याची काय कारकिर्दी बघून तुम्ही खरेदी केला? कारण का बघा, तो पारख ही महत्त्वाची असते दादा. आज त्याने इथे येऊन सलग 10 गुलाल घेतले. हा संभाजीनगर वरून घेतला होता. राजपूत म्हणून आहेत, काय नाव त्यांचं, जयसिंग राजपूत. आणि खूप चांगली माणसं आहेत, मोकळ्या मनाची माणसं आहेत. आत्ता जो आपले इताडे गावचे जगन शेठ जे आहेत, त्यांचा अड्डा झाला त्या दिवशी मी आणला होता. तिथपासून 10 गुलाल झाले सलग, एक पण गाडी पडली नाही. त्याच्या अगोदर पण 12-13 गाड्या जिंकल्या त्याने आणि 2-3 गाड्या पडल्या. पण पडायचं कारण सुट्टी चुकीची झाली, सुट्टीमुळंच झालेल्या आहेत. एकदा तो सावळ्या लागला नव्हता आणि ती सुट्टी झाली. आणि एकदा तो काय शिट्टी मांडला नव्हता. बाकी एकदा हा साईडला थोडा गेला होता, बाहेर नाही थोडा, पण थोडक्यात शर्यत गेली होती. बाकी तो सरळ पळून एक पण गाडी मार नाही खाली त्यांनी. नक्कीच. दादा, या बैलगाडा क्षेत्रामध्ये आता ना मित्रत्वाचं नातं जोपासलं जातं आहे. कारण कुठेतरी दुरावून जवळकी वाचते, कारण भरपूर वादविवाद असतात. पण बघा, राहुल नेहमी बघतो मी मैदान असलं किंवा राहुल दादा आणि तुमचं नातं ना संबंध एक घनिष्ठ संबंध आहे. आणि आता आपण नुकताच बघितला खिडकाली मैदानात लखन आणि एलियन 1001 पळाला, सुंदर गाडी पळाली आणि गुलाल घेतला. काय म्हणाल त्या राहुल दादाबद्दल? कारण का कधी जेव्हा कोणाला गरज लागली मित्राला आपल्या नंदीची, ते कुठे मागे नाही पडत. काय म्हणाल? राहुल भाई हा एकदम वेगळाच माणूस आहे. माझा मित्र कमी भाऊ जास्त आहे. आमच्या दोस्तीत एवढी चांगलं मजाक मस्ती पण चालते आणि वाद पण लगेच होतो. आणि बैल त्याचा बोलून नाही, ती बैल माझीच आहेत. मी त्याला हे लोकच पोरं बोलत होती का एकदा एलियनमध्ये पळवू लखनला. तो बोला नको, एलियन पुढचा बैल आपला थोडा मागे आहे. बोला जेव्हा आपला पळेल तेव्हा मागू. ते लोक नाही बोलते एकदा पळूच. तर मी त्याला एकच फोन केला, बोला भाई असं असं आहे. अरे घे ना, कधी पाहिजे तेव्हा घेऊन जा, त्याची स्टाईल माहीत आहे, घेऊन जा. काय होईल, एकदा हारेल ना, मित्रासाठी बोलता हार घ्यायला काय फरक पडतो. एकदम दिल खोलून बैल त्याने दिला आणि त्या दिवशी पण आमचा गुलाल झाला. नक्कीच. म्हणजे बघा ना दादा, आता ज्यांना शक्य नाहीत पण त्या मथुर हा कसा बैल आहे सर्वांना माहिती आहे. पण फेऱ्यामध्ये जी बैल उजाडत नाही अंधेऱ्या, त्या फेऱ्यामध्ये सुद्धा मथुर दिला जातो. काय म्हणाल? म्हणजे बघा ना, आता बघा ज्याच्या नंदीला दादा मोठे नंदी असतात ते विचार करतात, पण राहुल दादा त्या गोष्टीचा जास्त विचार नाही करत. मथुर कोणाचा आहे? राहुलबाईचा. पण काही लोकांची अपेक्षा असतं का मथुरच्या ह्याच्यात शर्यतीला नाही भेटलं तरी चालेल, पण मला दादा एक फेऱ्याला तरी द्या ना मथुर. मग ते माझ्याकडनं मागतात, मथुर फेऱ्यासाठी माझ्याकडनं मागतात आणि मी दिलं आहे. आपला दुसरा मित्र राहुल पाटीलच आहे वडप्याचा, तो बोलता मला एकदा हे दे ना मथुर फेऱ्याला. म्हणजे राहुलबाईला फोन केला, लगेच त्याने माझ्या शब्दावर फेऱ्याला दिला त्याला.
असे बऱ्याच जणांना फेऱ्याला सुद्धा माझ्या शब्दावर बैल देतो. म्हणजे एक बोलतात ना भावाप्रमाणेच तुम्ही आता म्हटलं ना की मित्र नाही माझा भाऊच आहे. तसेच आता तुम्ही नाव घेतले सुंदर बैलाचे मालक जे होते निंबाळकर सर, त्यांचंसुद्धा नातं त्याचप्रमाणे होतं आणि तुम्ही एकत्र कधी आलं असेल, कसे माहिती मत होते? निंबाळकर सर म्हणजे एकदम बोलके आणि मोकळ्या मनाचे होते. कारण ज्या दिवशी इथं बैलं आली, मी माझी बैलं काढून त्यांची गोठ्यात ठेवली आणि आम्ही वरती बसलेलो, जेवण खाऊन आमचं वरती होतं इथेच. तर निंबाळकर सर ते काही घेतबीत वगैरे नव्हते. त्यांना आम्ही कोल्ड्रिंक वगैरे घ्यायला सांगितली, तीसुद्धा नाही घेतली. त्यांनी व्यवस्थित जेवण वगैरे केला आणि भरपूर गप्पा मारत होते. त्यांच्या तिकडल्या काय स्टोऱ्या असतील ते सांगत होत्या. चांगले एकदम व्यक्तिमत्व होते. दादा आपल्या लखन बैलाची खासियत काय, त्याचा पल कसा आहे? लखनची खासियत म्हणजे काय, लखन ॲक्च्युली आम्ही तो तिकडं संभाजीनगरला पहिला उजवा खांदाच पलायचा पब्लिकने. तर आम्ही इकडे आलो नवीन प्रयोग केला का डावीने पब्लिकने टाकला, तरी पण सरळ झाला. त्याच्यानंतर डावीने आतून पण टाकला. आता आतूनच बहुतेक 7 का 8 शर्यती आतून गेले असतील. अच्छा, म्हणजे त्याचं काय असं साईडचा वगैरे काहीच नाही. आतून टाका बाहेरून टाका, बिंदास सरळच्या सरळ आहे. आताच मी मित्र परिवाराकडून माहिती घेतली की तो 3 फेऱ्यामध्ये तरी नाही पण सेकंदामध्ये त्यांनी 5वा क्रमांक केलेला आहे. आता बोलायचा विषय म्हणजे मला बोलायचा नव्हता, जो नियोजन होता ना मध्ये, कसं असतं ही छोटी छोटी पोरं करतात नियोजन. माझ्या काकाचा मुलगा आहे हेमंत म्हात्रे, तो करतोय, हा करतोय. मेहनत हे लोक करतात, नियोजन ते दोघे करतात. पण याच्या अगोदर दुसरी टीम होती जे बैलगाडी क्षेत्रात मुरलेले लोक आहेत, त्यांच्याकडे नियोजन होता आणि त्यांच्या 2-2 पिढ्यांना तो शौक होता. म्हणून मी बैल घेतलेला. मी शर्यती झुंजी क्षेत्रात होतो पहिला. 18 वर्षापासून मी बैल ठेवल्यात. पण काय असतं, एखाद्या वेळेस दिलं ना आपण जिम्मेदारी का, तो समजतो का माझ्या डाली काहीच होणार नाही. असा माझ्या ऑफिसवर असा घडला का आम्ही नसलो तर काहीच होणार नाही, नियोजन होणार नाही. एक तर बोलत होता का दादाला पैरासुद्धा भेटणार नाही. आता तो टी व्हीवर बघत असेल, जेव्हा कुठलाही शेट पैसे टाकतो किंवा बैल विकत आणतो तेव्हा तुमच्या ताब्यात देतो, तेव्हा तुमचा पण नाव होतो ना, शेटचा पण नाव होतो. आता जर शेटने तुमच्या हातात काहीच ठेवला नाही तर तुमचा कशात नाव होणार आहे, कोण तुम्हाला विचारणार आहे? जेव्हा तुमच्या हातात नियोजन असतो तेव्हा तुम्हाला पैऱ्यासाठी फोन येतात किंवा तुम्ही पैऱ्यासाठी फोन कराल. मोठ्या मोठ्या ओळखा होतात तुमचा, कुठंतरी त्याचा पण फायदा होतो. शर्यती क्षेत्रात दोस्ती वाढली का फायदाच होतो. आज जर मथुर पलतोय तर राहुलभाईचं नाव त्याने 7 समुद्र पार नेला. त्याच्याबरोबर राहुलभाईच्या बरोबर नियोजनवाले गौरव आणि आपला शुभम यांचा पण नाव 7 समुद्र पार नेला आहे. म्हणजे जर बैल मालकाचंच नाव नाही करत तर जे सांभाळणे करतात, नियोजन करतात, त्यांचं पण नाव करतो 100%. पण सांभाळणे करणाऱ्याने हेच लक्षात ठेवायला पाहिजे का शेट आहे म्हणून आपल्याकडे बैल आहे. शेटला ब्लॅकमेल करायला नाही पाहिजे. हे लोक जे आपण ज्यांच्याकडे सर्व देतो ना पॉवर्स, त्यांना वाटतं का आम्ही नसलो तर काहीच होणार नाही. असं काहीच नसतो. जो कोणी शेट असतो, एवढी बैलं पालतो, एवढा खर्च करतो, त्याला काहीतरी नॉलेज असतो, तो काहीतरी असतो. हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. दादा तुम्ही बरोबर बोला. आता बघा ना, मी आता इथे आल्यानंतर तुमचा खूप व्यवसाय खूप सारे, तुम्ही बोलता मैदान घेणं ही खाण्याची गोष्ट नाही, त्याला भरपूर लोकांची साथ पण हवी असते. पण तुम्ही जो व्यवसाय करता, तुमच्याकडे जी माणसं आहेत तीच माणसं कामाला असतात आणि मग तो मैदान बरोबर होत नाही. काय म्हणाला बघा, तुम्ही काय म्हटलं आता मी झुंजीच्या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये नव्हतं, पण खरं म्हटलं तुमचं खरं सांगा दादा, तुमचा या व्यवसायामध्ये नाव या सीमित म्हणजे जिल्ह्यापर्यंत आहे. पण हा बैलगाडा क्षेत्राचं नाव, आपल्या मालकाचं नाव, जेव्हा त्यांच्या दावणीला असलेला नंदी पळतो तो 7 समुद्र पलीकडे जातो. काय म्हणा? नक्कीच. आपण आता मी पण बिझनेसमॅन आहे, माझे भरपूर बिझनेस आहेत, कन्स्ट्रक्शनचे, सप्लायरचे. आता इथेच बघितले तर बरेच दिसतील तुम्हाला बिझनेस, 1, 2, 3 असे दिसतील आणि बाकी आपले चालूच आहेत, मनीलँडचे वगैरे सर्व आहेत. पण तेवढा आपला त्या धंद्यात प्रचार विषय इथपर्यंत येतो. कल्याण डोंबिवली किंवा आपल्या भागात असेल सप्लायरच्या एक उद्योगपती म्हणून, काहीतरी बिझनेसमॅन म्हणून. पण बैलगाडा क्षेत्र असं आहे
का तुम्हाला आता आपल्या देशात ना बाहेर देशात पण लोक बघायला लागली यूट्यूबच्या हो, हो. माध्यमातून. मी तर दादा आता ते बघतो ते म्हणजे इंस्टावर ते एक ऑस्ट्रेलियन आहे, तो बकासूर आणि मथुर प्रेमी आहे. हा. म्हणजे बघा ना, तो बोलतो, व्हिडिओ काढतो, म्हणजे इथपर्यंत आपलं नाव पोचले आणि आपल्या मालकाचं नाव पोचले. दादा काय अपेक्षा आहे तुम्हाला या बैलगाडा क्षेत्रामध्ये? आता लखन तर आलाय, अजून कोणतं नवीन खरेदीचं? कारण का मी मागे पण बघितलं, मागे पण लाडूच होता, त्याच्यानंतर आजही एकच नंदी आहे मला वाटतं तुमच्या दावणीला, का अजून आहेत काय? जरा विषय वेगळा आहे. मी आता मगाशी बोललो ना, जे आपले काय बोलतात त्यांना मॅनेजमेंटवाले, ॲक्च्युली जेव्हा 26 जानेवारीचा आम्हाला अड्डा देत नव्हते कमिटी, आपली संदीप बाईची कमिटी जी आपली आहे, तर मी संदीप बाई माझा एकदम खास मित्र आहे, अख्खी कमिटीच मित्र फ्रेंड सर्कलमध्ये. एकदा ती मीटिंग आपली झाली इथे काशीनाथ दादा पाटील आपले काटेजे त्यांच्या फार्म हाऊसवर. तर तेव्हा काय झालं, आकाश शेठ बोलले आता तुम्हाला हा मैदान दिला आम्ही 26 जानेवारीचा, पण एक वासरू घ्यायला लागेल. तेव्हा मी तो लाडू बैल घेतला वासरू. आकाश शेठचा शब्द बोला पडून देणार नाही आणि वासरू घेतला. आणि माझ्या सर्व जे जुनी टीम होती त्यांना खूप आवड, तर बोला एवढी पोरं आहेत, चला अजून पोरं त्या जमा होतील, त्यांना करू द्या शौक, मी फक्त पैसे त्याच्यासाठी टाकले, बैल घ्या आणि मजा करा. पण त्या लोकांनी जर चुकीचा व्यवहार केला, कोणी येत नाही गोट्यावर, ही लहान लहान पोरं काम करतात, फक्त संध्याकाळी येतील आणि डायरेक्शन देतील. त्याच्यामुळे मी रागात त्यांना बोललो आता कोणीच येत नाही. मग मी माझ्या गोठ्यात 2च नव्हते, 3 बैल होते आणि गायी होत्या, बाकीचे प्राणी पण होते, सर्व रागात देऊन टाकले होते फुकट. लाडू पण आणि हा लखन पण फुकट दिलता मी भिवंडीला. पण तिथे त्यांचं सेवा नाही झाली म्हणून जरा तब्येती बघितल्या, 1 हप्त्यात मी रिटर्न आणले. फुकट दिले होते माझ्या मित्रांना. बोला मला बैल, माझं नाव पण नका लावू सांगितलेलं, माझा रागला बेकार आहे. मी सरळ सांगितलं माझं नाव पण लावू नका, ते तुम्हालाच ठेवा, फक्त व्यवस्थित त्यांना कडबा खाणं पाणं सर्व पाहिजे. तर त्या काही सोयी तिथे मला दिसल्या नाही म्हणून मी रिटर्न आणले आणि परत इथं दावणीला बांधले, बोला विकून टाकेन. तर आता काय झालं, ही पोरं मेहनत करतायत, जर यांची इच्छा असली तर हा ठेवेन, नाही तर हा कोणाला चांगला एक मालक असेल, पालणारा असेल, त्याला फुकटच देईन. आणि जर हे बोलले शोकच करायचं आहे तर टॉपची खरेदी परत करेन. अरे वा. आणि दादा तुमचं नाव आहे आणि नक्कीच आम्हाला आवडेल तुमच्या दावणीला टॉपची खरेदी करताना बघायचे कोणती खरेदी असणार. आणि दादा जरी पोरं मेहनत करत असतील तर घ्यायला काही हरकत नाही. आणि दादा आता मला वाटतं काल 1 मे रोजी महाराष्ट्र दिन, त्यानिमित्त आपला लखनसुद्धा होता आणि विजयचा गुलाल घेतला, बरोबर आहे. म्हणजे आता बघा ना, तुम्ही बोला 12 शर्तीपैकी फक्त 2 आपल्या चुकीमुळे पडल्यात, पण बाकीचे गुलाल त्याने घेतले, म्हणजे हा कुठेतरी आपलं नाव चालवणार आहे. आणि त्याच मैदानात दादा बघा, म्हणजे अविस्मरणीय सण होता तो. राहुल दादा, मी मागाशीच बोललो होतो की ह्या क्षेत्रामध्ये जे दुरावलेले नाते आहेत ते जवळ आले होते. आणि मिलिंद दादा एकत्र मुलाखत पाहायला भेटली आणि आपण ती मुलाखत वगैरे घेतली होती. कसं वाटलं तो क्षण? मिलिंद शेठ आमचं कॉन्टॅक्ट चालू असतात. मी आकाश शेठला पण फोन करतो, राहुलबाईला पण फोन करतो. आमचं मागच्या वेळी ठरलेलं पण काही इथे बसून जेवण वगैरे करू व्यवस्थित, पण काही वेळच नाही भेटत. आमंत्रण भरपूर असतात लग्नांचे, ते पण नगरसेवक आहेत सर्व आणि टॉपचे बिझनेसमॅन पण ते लोक आहेत. तर आता बघूया, हे सर्व सीझन झाल्यावर त्यांना बोलवणार आहे. पण विषय असा आहे का मी का बोललो टॉपचा खरेदी करणार, आता लखनौर आपण अजून परत विचारून शर्यती करतो. बरोबर बरोबर बरोबर. आणि जे माझ्या लेवलला मला ते सोबत नाही म्हणून मी मध्ये जात नव्हतो. पण आता लहान लहान पोरं आहेत, जमत नाही, मग मी स्वतः जातो. आणि आमच्या आरावलीचे विठ्ठल भाणे आणि त्यांचे 2 मुलं आहेत, तेच नियोजन, ते पण नियोजनाचे बादशाह आहेत, ते पण करतात. आणि एवढी भारी माणसं आहेत का मी सकाळी उठायच्या अगोदर टेम्पो घेऊन येतात, बैल घेऊन जातात, तिथून येऊन सोडून पण देतात इथे. मला आता टेन्शन राहिला नाही, म्हणून एक खरेदी मोठी करू आपण जर यांची इच्छा असेल तर. कारण मला पैरे पण रेडी आहेत. आकाश शेठने पण मला सांगून ठेवलं आहे, शेठ कधीही माझा बैल न्या, तुम्हाला जर पैरा नाही झाला ना कधीही न्या. पण मी स्वतः विचार करतो का आज आकाश शेठचा शंभू लय टॉपच्या लेवलला आहे, लगातार 3 फायनली मारलेत त्यांनी. आणि त्यासाठी लखनसाठी आपण मागायचं मला योग्य नाही वाटत. जेव्हा लखन त्या लेवलला येईल, भले 19-20ला, तेव्हा मी हक्काने मागेन. आणि त्याने सरळ सांगितलेलं आहे कधी पण घेऊन जा.
दादा बघा ना, म्हणजे या क्षेत्रामध्ये ज्याचा नंदी असतो पण जे आपले खास जिगरी म्हणजे भावासारखे मित्र असतात त्यांना कुठंही बैल देण्यासाठी माघार नाही पडत. आकाश राऊत दादा तर एक दिलदार मनाचे, नेहमी भेटतो तेव्हा ते बोलत असतात जिथं मित्रत्वाचं नातं येईल ना तिथे नक्कीच माझा बैल जाईल. आज नाही उद्या पण 100% तो नंदी जाईल. आणि मला तरी वाटतं एलियन हा तलापासून घोड्या बैलामध्ये पळायला त्याचं स्पीड तलापासून भारी आहे, मग त्याला पण बैल तसा लागतो. आणि लखननी त्याच्या पैरामध्ये पळून दाखवलं की मी ही कुठे कमी नाही. आणि त्याला जर अशा चांगल्या चांगल्या बैलामध्ये जे पोरांची इच्छा असेल पळायला संधी भेटली ना तर त्यालासुद्धा शिकण्यासारखं भरपूर होईल. आणि दादा काय म्हणाल की बघा त्याच्या मागे 2 नंदी तर पळतायत पण त्याच्यामध्ये सुट्टी मेकर झाले आणि ड्रायव्हर झाले. आता आशिष दादाच आपल्या समोरच आहेत. सुट्टी मेकर कोण असतो? आशिष ड्रायव्हरशी तर आता बोलूयात. सुट्टी मेकर कोण असतो दादा? सुट्टी मेकर आमच्या गोलिवलीचे नात्यातलेच आता हरेश भाऊजी, म्हणजे हरेश गायकर आणि बाल्यामा यो मोठे देसाईचा संदेश मात्रे आमच्या गावालाच आहे. आणि यो केशव मामा. पहिलं मी जात नव्हतो, आता पहिला जातो, त्यांना सांगतो बाबा आपलं लखन आलं आहे, मग ते सांगतात जा बिंदास तू सुतावर. आणि ड्रायव्हर माझा फिक्स आहे. मला तर वाटतं की 1-2 वेळा जी दुसऱ्यांचा बसला असेल काय पैरा कोणाचा वेगळा असतो, मग ते सांगतात आमचं बसू द्या, तेवढं पैरवाल्याशी ॲडजस्ट करायला लागतो. माझा आशिष फेवरेट आहे कारण शेवट परत तो जिद्द सोडत नाही. आताच्या तो 2 शर्ती उसाडण्या पाठीवर अशा झाल्या का मी माझा भाऊ बाजूला होता त्याला बोललो हारलो बोला. अर्धा 1 सेकंडाने अर्ध्या फाटीत पुढे होती गाडी आणि तिकडं झेंडा आपला दाखवला पटाक्स. नंतर मग टी व्हीवर मी आल्यावर बघतो मला आहे आशिषमध्ये कला, तो जिद्द सोडत नाही शेवटपर्यंत. नमस्कार आशिष दादा. आता दादानी तर तुझ्याबद्दल सांगितलंच. काय असते कला? म्हणजे जेव्हा आपला बैल हरण्याच्या लेवलला असतो सुट्टीपासून सुतापर्यंत आणि अचानक सूत काढून जातो आणि कशा पद्धतीने तुला माहिती आहे की आता मला हे जिंकायचं आहे, काय टेक्निक काय असते? मला माहिती तो लखन एवढा आहे का जिद्दीचा बैल आहे का त्याला सूत तर दिसला ना समोर काय सूत काय मला सूत तोडायचं तो अजून जिद्द करतोय. तो म्हणजे तो पलाच्या जोरावरती म्हणते तो त्याचा पल दाखवतो सूत मला तोडायचं आहे असा. दादा लखन बैलामध्ये काय करा मागच्या वर्षी लाडूला आता दादा बोलले की आमच्या ह्याच्यावरती तुम्हीच नेहमी ड्रायव्हर असतो तर लाडूसुद्धा होता, लाडूचा सुद्धा पल चांगला होता. लाडू आणि लखनमध्ये काय साम्यता आहे? लाडू ते आम्ही फेरा टाकायचो ना फेरा तेव्हा लाडू एवढा लखनला मी 2 पावला बोलायचो का लाडू आता एक म्हणजे मान करूनच पळेल पण लखन 1 पाऊल कमी पळेल असा लखनचा पल होता तेव्हा. लाडू जर आता बी असला ना तर लखनला 1 पाऊल पुढेच चालेल. नक्कीच दादा. काय म्हणजे तुमच्या इथं हाच ड्रायव्हर असं दुसरं कोणीच नसतं, इतका विश्वास म्हणजे काय त्याच्यावर? त्याने कधीपासून झाला तो? त्याला आशिषला माझ्या दोन्ही बैलांची माहिती आहे, खूप माहिती आहे. कधी मारायचं ना कधी शेपेला हात घालायचं आणि अनुभव आता त्याला चांगला आलाय त्या दोन्ही बैलांचा. आणि लाडूचं जे सांगतो ना लाडूला आपल्या इथे लत नाही असं बोललं तर बोलायला लागेल. बाकी आम्ही फेरे टाकले ना तर लखनला पळून नाही देत, पण शर्यतीला नाही जमलं त्याला. म्हणून आता तो जिथे गेलाय जिथे लहानपण होता त्याचा तिथेच गेलाय. त्यांनी मला चॅलेंज केला का 1 महिन्यात तुम्हाला फायनल दादा मारून दाखवतो. अरे वा. आणि ते झालं तर चांगली गोष्ट आहे. आशिष दादा लखन बैल काय वाटतं तुम्हाला आता पुढचं भविष्य काय आहे? कारण का आता मला वाटतं 12 गुलालमधून 2 पडले असल्याने 10 सलग गुलाल घेतले. आणि छोटी गोष्ट नाही, जेव्हा एखादा बैलगाडा मालकाच्या दावणीला नवीन नंदी येतो म्हणजे याच सीझनला आला आहे आणि सीझनला आल्यानंतर भरपूर जणांचे नंदी म्हणजे संघर्ष करत असतात विजयाचा गुलाल घेण्यासाठी, पण लखननी त्याच्या पलीकडे करून दाखवलं आपल्या मालकाचं आणि गावाचं नाव. तर भविष्य काय वाटतं लखनचं पुढचं? भविष्य तो आत्ता बी जर पैरे चांगले झाले तर 1 नंबरमध्येच बैल खेळेल तो आत्ता पण. म्हणजे त्याला पैरे टॉपचे झाले ना ते 1 नंबरमध्ये बैल खेळलेलं तो. सो मित्रांनो पाहू शकता की लखन नाव करतोय दादांचं. आणि आता शेवटचा प्रश्न दादांना जाता की लखन तर नाव करतोय दादा, म्हणजे खरेदी आता तुम्ही बोलले मोठीच खरेदी करणार की याच्या आधी पूर्वी खरेदीचा विचार केला होता का मोठ्या? आणि जर विचार केला होता तर कोणत्याही खरेदी करण्याचा विचार केला होता? नक्कीच याच्या अगोदर आम्ही खरेदी करण्याचा विचार म्हणजे खरेदी करायला सर्व स्टॅम्प पेपर पैसे चेक सर्व घेऊन गेलो होतो. माझे मित्रच आता चांगली दोस्ती झाली आमची शाकीरबाईची. आमची शाकीरबाईच्या चिमण्या घ्यायला गेलो होतो पण ते थोड्या कारणावरनं थांबलं व्यवहार. आणि आत्ता पण जो विषय आहे तर मोठी खरेदीचा विषय आहे
पण त्या पोरांवर आहे, जे देखरेख करणारे नियोजनवाले ते बोलले तर मोठी खरेदी पण होईल, आणि त्यांचा विचार नसेल तर मी हा पण देऊन टाकेन. आणि येत्या 10 तारखेला देसाई सावली मैदान मोठ्या उत्साहाने भरणार आहे. तरी सर्व बैल मालकांना तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून सांगतो की कृपया करून नक्की या, आमच्या मैदानाची शोभा वाढवा. धन्यवाद. दादा, तो मागे मैदान जिथे भरला होता त्याच ठिकाणी सावली मैदान भरणार आहे ना? हो, त्याच ठिकाणी. हो. आणि व्यवस्थित मैदान बनवलेलं आहे. धन्यवाद दादा.